हो अशा प्रकारच्या योजना आणल्या, मात्र विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आरोप केला आहे की या योजना ज्या आहेत ते त्या लाडक्या भावासाठी किंवा बहिणीसाठी नाही, तर ते महायुतीला खुर्चीसाठी त्या योजना आणल्या आहेत. नाही, कसं आहे, उद्धव ठाकरेची 2.5 वर्ष सरकार होते. यांनी महाराष्ट्रामध्ये एकही योजना आणली नाही, एकही फायदा गोरगरिबापर्यंत पोहोचवला नाही. आणि शिंदे सरकार आल्यानंतर तुम्ही त्यांच्या 2.5 वर्षाच्या तुम्ही रेकॉर्ड काढा. या महाराष्ट्रामध्ये अनेक प्रकारचे प्रोजेक्ट आले, अनेक प्रकारच्या योजना या महाराष्ट्रामध्ये आल्या आणि विरोधी पक्षाला दुसरे काही धंदे राहिले नाही. सकाळी उठून तो विजय वडेट्टीवार असेल, नाना पटोले असेल, संजय राऊत असेल, हे टपर यांची सकाळपासूनच सुरू होऊन जाते, कारण हे मुद्द्यावर कधीच बोलत नाही. आणि म्हणून ही लाडली बहीण योजना असेल, अनेक प्रकारच्या ज्या योजना महाराष्ट्र सरकारने ज्या घोषित केल्या आहे आणि मुख्यमंत्री महोदय अजित पवार साहेबांनी, फडणवीस साहेबांनी स्पष्ट रूपाने सांगितलं आहे का राखीच्या पहिले त्यांना 2 महिन्याच्या त्यांच्या अकाउंटमध्ये पैसे बी येणार आहे. आणि म्हणून या काँग्रेसवाल्याच्या पोटामध्ये कुठंतरी दुखू लागत आहे. त्यांना वाटते का हे अगर असं झालं तर आपली दुकानदारी तर खतम नाही होईल. कारण आपण लोकसभेमध्ये पाहिलं, या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पाहिलं का त्यांनी लोकाला इतका मोठ्या प्रमाणात गुमराह करून मतदान घेतले. आता लोकाला समजू आलं आहे, टनाटन 8,500 रुपये महिना देणार होते वर्षाचे, 1 लाख रुपये महिना देणार होते. 4 तारीख संपली का 5 तारखेला तुमच्या अकाउंटमध्ये येईल हे सांगत होतं. उत्तर प्रदेशमध्ये तुम्ही अगर TV पाहिलं असेल तर उत्तर प्रदेशमध्ये सगळ्या मुस्लिम महिलांनी काँग्रेसचे कार्यालय बंद केले, कारण राहुल गांधींनी सांगितलं होतं का 4 तारीख झाली का 5 तारखेला तुमच्या अकाउंटमध्ये पैसे येईल. असे अनेक राज्यामध्ये प्रकार झाले आणि मुस्लिम समाजाने काँग्रेसले 95% मतदान काँग्रेसले या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये केलं आणि मुस्लिम समाजाला मूर्ख बनवलं, संविधानाच्या नावाने मूर्ख बनवलं आणि आपली रोटी शेकण्याचे काम कोणी केलं असेल ते काँग्रेसवाल्यांनी केलं.